मी वाळूजगावचा माजी सरपंच पटेल माने. आमचा प्रचार बरोबर खूप चांगला चालू आहे आणि प्रतिसाद मला खूप चांगला भेटत आहे. सगळे जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी आहे आणि आमच्या पॅनलमध्ये काही संतोष आरगाडे आमच्या पॅनलमध्ये आहे. महायुतीचं पॅनल आहे आणि आमचं महायुतीचं पॅनलच इथं 100% निवडून येईल असं सांगतो. मागील काही विकास बाकी सरपंच असताना बरेचसे कामं केले, पण काही कामं वाळूजगाव हे भरपूर मोठं असल्यामुळं कामं बरेचसे बाकी आहे. त्याच्यामुळं एक जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे कामं राहिलेली आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जनतेला काय आव्हान करणार इथल्या नागरिकांना? जनतेला मी एवढंच आवाहन करीन की एवढ्या वेळेस भारतीय जनता पार्टी व शिवसेना या महायुतीला आपण निवडून द्यावे आणि राहिलेले कामं 100% आपले पूर्ण करू. निवडून आल्यावर पहिले कोणतं असं आवश्यक काम आहे, असं कोणतं आपल्या नजरेचं आहे जे आपण करणार? निवडून आल्याच्या नंतर आमचे बरेचसे पाण्याच्या समस्या आहेत. जे जिल्हा परिषदमध्ये सर लोक थांबत नाहीत, काही व्यवस्थित शिक्षण देत नाही. तसेच आमच्या वाळूज गावाला बरेचसे असे धंदे चालू आम्हाला पण शाळा काही बंद पडल्या तर त्याच्यासाठी काय करणार? आता काही शाळा बंद पडलेल्या आहेत त्यासाठीच आम्ही जे जिल्हा परिषदेचे सर लोक आहेत ते वाळूजमध्ये राहत नाही, जिल्हा परिषद शाळेमध्ये राहत नाही, त्यांना बी आता आम्ही इथं राहण्याचं एक त्यांना इथं म्हणजे सिटीत राहतात आणि सिटीत राहिल्यामुळं त्यांना वाळूजला येऊन जाऊन आणि शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप कमी मुलं आहे, कारण की ते शिक्षण बरोबर देत नाही. म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे का त्यांनी चांगलं वाळूजमध्ये राहून चांगलं शिक्षण द्यावं आणि जेणेकरून आता जे गुटखा पुड्या वगैरे दारू हे लोक जे पितात ते सर लोकांचं कामं असतात आणि ते समजून सांगितलं पाहिजे. शाळा सुटल्याच्या नंतर त्यांनी संध्याकाळी त्यांनी जनतेमध्ये जाऊन जनतेला सांगितलं पाहिजे का त्यांनी व्यसन करून नका, व्यसनमुक्त गाव केलं पाहिजे. रोजगारासाठी काय करणार आपण? रोजगारासाठी जे आहे तर बरोबर 400-500 रुपये हजेरी 8 ते 12 घंटे गोरगरीब जनतेला 400-500 रुपये काय होणार आहे. म्हणून आम्ही ती एक सरकारला मागणी करून काहीतरी गोरगरीब जनता त्यांना 2 पैसे जास्त भेटले पाहिजे अशी काहीतरी योजना करू. मी सचिन काकडे, वाळूज ग्रामपंचायत सदस्य तथा गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती. आज आम्ही शिवसेना भाजप महायुतीचे जे उमेदवार आहे यांच्या प्रचारासाठी आम्ही डोर टू डोर सगळा प्रचार मोठ्या जोरशोरात करत आहोत. आम्हाला जनतेचा मोठा पाठिंबा भेटत आहे आणि नक्कीच आमचे तिन्ही उमेदवार विजय होणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. तरी जनतेने आम्हाला जो विश्वास दाखवला, समजा निवडून आल्यानंतर जो विश्वास दाखवणार आहे त्याच्यात आम्ही पुढेही कमी पडणार नाही. कोणकोणते उमेदवार आपले? आमचे जिल्हा परिषद गटासाठी BJPचे उमेदवार आहे ते जयकुमार पपिन माने, ते माजी सरपंच आहे वाळूज गावचे, त्यांची निशाणी कमळ आहे. आणि वाळूज गाणामध्ये पंचायत समितीचे उमेदवार ज्योती संतोष आरगडे यांची निशाणी धनुष्यबाण आणि लिंबे जळगाव गाणाचे उमेदवार आहे मंगलाताई डॉक्टर ज्ञानेश्वर नीड, त्यांची निशाणी सुद्धा धनुष्यबाण आहे. तरी मी जनतेला आवाहन करतो की धनुष्यबाण आणि कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आमच्या महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा. गावामध्ये 18 वर्ष झालेली आहे. मी 18 वर्षापासून बघत आलो नाही. वाळूजगावचा जो विकास आहे हा प्रत्येक इलेक्शनला माणूस निवडून आल्यानंतर फक्त असं बोलत येतो काम करणं किती क्षमता त्याची कमी होऊन जाते. कमी यावेळेस असं आमचा उमेदवार महायुतीला दिलेले पक्षाने जयकुमार पपिन माने आणि खाली ज्योती ते आरगडे या 2 पक्षाचे उमेदवार असे की पाहिजे तिथं काम करायची त्यांची क्षमता आहे. आणि या वाळूजगावामध्ये कमीत कमी पहिल्यांदा पाणी, लाईट आणि रस्ते आणि ड्रेनेज या 4ही वस्तू जे माणसाला गरजा आहे या गरजा कमीत कमी जिल्हा परिषद एवढं आल्यानंतर ते काम करण्याची क्षमता आहे आणि ते काम करून दाखवतो. आरगडे, मी संतोष आरगडे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीन आणि गाव नशामुक्त करण्यास प्रयत्न करेन.